राजा याला त्याचा काय तो मानाचा हरघर या शहराला प्रवीण पाटील आयोजक नावलय फेमस झाला प्रवीण पाटील नगरसेवक नावलय फेमस झाला फेमस झाला प्रवीण पाटील नगरसेवक नावलय फेमस झाला जे वैभव म्हात्रे अजून एक प्लेअर घ्या गेला एकटाच दिसतो तू उतरायला अरे सॉरी सॉरी वैभव भगत पण आहे का दिसत नव्हता ना यार म्हटलं एकटाच बॅटिंग करायची का वैभव म्हात्रे आणि वैभव भगत दोन्ही शिवशक्तीचे लय जुने स्टार पहिल्याच बॉल हर्षलचा चांगला स्ट्रोक आहे यावेळेस ऋषी आला चेंडूवरती सिंगल पूर्ण झाली हर्षलने सुधारणा केली जरा कारण सकाळच्या सत्रामध्ये भरपूर धावा दिल्या होत्या जवळ 15-16 धावा दिल्या आणि 6 बॉलवरती फक्त कमी धावा केल्या आणि त्यानंतर मात्र थोडी सुधारणा केली त्यांनी आता मॅच जिंकणं त्यांना गरजेचं असणार आहे वैभव भगत जो मैदानावरती आता स्ट्रायकिंग एंडला आहे ब्लॅक टोपी घातली आहे एक बाजूला वैभव म्हात्रे दिसतो पुढचा बॉल हर्षलचा स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाही डॉट बॉलची सांगता पाहायला मिळू शकेल जरूर मॅच आता ही चालू आहे टोपी तरी व्हाईट घालायची होती तर दिसले असता टोपी पण ब्लॅक घातले कन्फ्युजन होते बॉलरला यार कॉम्बिनेशन नाही बसत पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्षल भगतचा वैभव भगतसाठी रिवर्स केलाय आणि इथे जेल सुटलाय क्षेत्ररक्षण खराब आहे असेच जर क्षेत्ररक्षण केलं मात्र या ठिकाणी आपल्या पुढील कालामध्ये संधी मिळू शकणार नाही ग्रामीण संघामध्ये बरेच जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र चांगली कामगिरी केली ब्लास्टर असं करून जमणार नाही वैभव टीमचं ना ब्लास्टर आहे कॅचेस विन द मॅचेस जरूर आपल्याला मोठ्या संघामध्ये खेळायचं असेल तर झेल पकडायला लागतील चांगली बॅटिंग करायला लागेल चांगली बॉलिंग करायला लागेल हर्षल पुन्हा एकदा सज्ज असणार आहे वैभव म्हात्रे समोर आता पुढचा बॉल खोदून काढलाय बॉलला पुन्हा एकदा ऋषीच्या हातामध्ये बॉल मात्र वैभवला शांत ठेवले खऱ्या अर्थाने आता हर्षलने कारण सुधारणा केली त्याने मागच्या मॅचमध्ये खराब गोलंदाजी आणि त्यानंतर या मॅचमध्ये 4 बॉलवरती फक्त 3 धाबा दिलेत चांगली गोलंदाजी साधली आहे पुढचा बॉल ऑन साइडला केलाय मला वाटलं फिल्डर आहे की काय बॉल गेला सीमा पार येतोय चौकार वैभव भगतच्या बॅटमधून विशाल विपक्षा लिजंड महेश लिजंड टायगर यांच्यामध्ये होणार आहे पुढच्याच बॉलवरती झेल पकडला मला वाटतं आणि चांगली गोलंदाजी चांगली या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली विकेट संपन्न करत असताना धावा आल्या फक्त 7 धावांवरती 1 विकेट आणि 1 षटक समाप्त झालाय सात धावा झाल्या सिंगल डॉट सिंगल सिंगल आणि 4 7 धावा झाल्या 7 धावा झाल्या 7 झाल्या चला लवकर लवकर का फिल्डिंग एवढ्या वेळा चेंज करून कसं चालेल आपल्याला संघ खेळवायचे आहेत बघा ना कॅप्टन अंपायर नोंद घ्या जरा एकदा 10 वाजून गेले तर मॅच बंद करायला लागतील आपल्याला अविनाश कडू जिसकी तारीफ करो बहुत ही कम है बहुत खतरनाक बल्लेबाज ऋषी भगत बॉलिंग ट्रॅक वरती 7 धावा एका षटकामध्ये पुढचा बॉल पुलर लेनचा बॉलला भिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर आणि इथून येतो या वेळेस षटकार
4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती मात्र 20 या धावसंख्येवर. अजूनही बॉल शिल्लक आहे एक. पाहूया ही सरासरी कुठपर्यंत गाठते दुसऱ्या षटकामध्ये. वैभव ऑन स्ट्राईक ऑन साईडला निलेश. इतर मात्र या ठिकाणी निखिलचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. बॉल आलेला होता शेवटच्या क्षणाला. वाऱ्याचा वेग भरपूर होता आणि त्याचमुळे बॉल गेला सीमापार. 12च्या सरासरीने 2 षटकांमध्ये धावसंख्या झाली 24. सॉरी एक चेंडू बाकी आहे का? येस येस एक चेंडू बाकी आहे. मला वाटतं विकेट आहे का? ओके. पुढचा बॉल इथून मात्र वैभवसाठी ऑन साईडला ती संधी होती मात्र शेवटच्या क्षणाला बॉल गेला सीमा पार. अजून एक षटकार वैभव मात्रेच्या बॅटमधून. या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या पहा. जी सरासरी 7ची होती ती 15ची झाली. आता विचार करायला भाग पाडले. आता जास्त विचार करू नका. धावसंख्या झालेली आहे 30 ना. नो बॉल नो बॉल रिव्ह्यू घेतात. नो बॉल साठी या. चला कोण चेक करा लगेच. ये तू ये ना रुपेशा. भीमर आहे का चेक करूया. उलटाच बॉल होता. चला लगेच सामना सुद्धा चालू करा. रेडी राहा. वाटत नव्हतं एवढा. नो बॉल नो बॉल. फ्रीड वैभव मात्र फ्रीड आहे बॉल. 1+6 7 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 31 आणि त्याही मध्ये फ्रीडचा इशारा. फिल्डिंग चेंज करू नका. आहे ती फिल्डिंग लावून घ्या. 31 झाल्या. शेवटचा बॉल फ्रीडचा असणार आहे. फिल्डर आहे तिथे तेव्हाचे आहेत आपण. शेवटचा बॉल फ्रीडचा या ठिकाणी संधी असणार आहे. अजून एक फटका. पुलर लेनच्या बॉलला भिरकायला ऑन साइडला पॉवरफुल फटका आणि धावा मिळतील 6. षटकार. धावसंख्या तब्बल जाऊन पोटली 2 ओव्हरमध्ये 37 धावा. धावांचा वेग, धावांचा बडीमार, धावांचा पाऊस पडला खऱ्या अर्थाने. वैभव मात्रे आणि समोरून त्याला साथ मिळते अविनाशची. बॉलिंग ट्रॅकवरती निखिल भगत. पुढच्या बॉलवरती अविनाशच्या बॅटमधून फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक 2 आहेत. कॉल नव्हता ऋषीचा. आतमध्ये चेंडू पडला होता आणि इथून मात्र दररोज चौकाल मिळतोय. धाबा झाले 41. चौकाराने तब्बल 41 धाबा. तिसऱ्या षटकामधला पहिला बॉलच समाप्त झालेला आहे. पुढचा बॉल खेळण्यात होता ऑन साइडला. लावले अपील. फलंदाज बाद होण्याचा इशारा आलाय पंचांचा. पंचांचं बोट आकाशामध्ये झालं. तिथे मात्र पाय चिचते या ठिकाणी. फलंदाज होईल बाद. अविनाश बॅक टू द पवेलियन.
सूर्य आपल्यापासून दूर चाललाय आणि त्यातच संगीत डीजेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. गणेश भोईर त्या दिवसभर स्कोरिंग करतायत, चांगली भूमिका आज त्यांच्या माध्यमातून पाहिली. एक चांगली आपली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहिली आपण. आज फलंदाजीसाठी आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर विकेट संपन्न झाली. चौकार आला होता पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल निखिलचा अनसाईडला खेळायचा होता, त्या दरम्यान चेंडू अडवला गेला आहे. प्रयत्न होता वैभवचा सिंगल घेण्याचा. जर वैभव या ठिकाणी स्ट्रायकिंग गिलला गेले असता तर मात्र चौकार षटकार अजूनही पाहायला मिळाले असते. धावसंख्या कुठल्या प्रकारची वाढवली नाही. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत ना. अजून एक ओव्हर आहे. 4 ओव्हरची आहे जरूर. याच्यानंतरच्या 3 ओव्हरच्या मॅच असतील. मला वाटतं अजून एक 4 ओव्हरची मॅच शिल्लक आहे विशालची आणि महेशची. एक सिंगल पूर्ण, 2 धावा पूर्ण झाल्या. 43 धावसंख्या. पुढचा बॉल असेल पुन्हा एकदा निखिल टू गणेश भोईरसाठी. समोरच्या दिशेने खेळला होता निखिलच्या हातून झेल पडला. फिल्डिंग चांगली झाली पण चांगला प्रयत्न केला होता निखिल भगत. निखिल भगतचं स्वप्न होता सर का तलोजा नाईटला तो बॉलिंग टाकेल, पण ते तलोजा नाईटच बंद झाली. तो स्वप्नच राहिला. त्याच्यामुळे आता जरूर मात्र आज डे नाईट खेळण्याची संधी मिळाली आहे KPLच्या माध्यमातून. दरवर्षी KPL आपण डेची पाहतो कारगर गाव. यावर्षी चांगला झेल टिपला आहे. क्षेत्ररक्षक होता तिथे कोण होता क्षेत्ररक्षक? रुपेश. नावलय फेमस झाला प्रवीण पाटील नगरसेवक. नावलय फेमस झाला. ठीक आहे. दक्ष कडूला सायकल भेटणारे मॅच झाल्यावर काय घाबरू नको. पण फिल्डिंग जबरदस्त केली त्यांनी. यश कडू बारक्या कडूचा मुलगा. Yes. आता जस्ट तो खेळलेला आहे. मॅन ऑफ द मॅच घेतली त्यांनी. या वर्षी दीपक कडूचा मुलगा दिसत नाही. गेल्या वर्षी भरपूर केला होता. इंजर्ड झाले असं वाटतं. आहे की नाही? इंजर्ड झाले. ना असेल. गेल्या वर्षी जबरदस्त केला होता. काय झालेलं आहे? काय प्रॉब्लेम आहे का? ऍक्सिडेंट आहे. अरे बॅस पण येतच नाही. बॅस पण बाहेर गेला, आउट झाला तरी सुद्धा पॅड बीड बांधून तयार राहायचा. एक गाड घालायला लागतो त्यासाठी एवढा वेळ लागतो. आपण दसरथ पडला असता तर वाट लावून ठेवली असती आपली. सगळं कपडं काढून ठेवल्याचं त्यांनी. काय नाही, रेश्मा मयेकरने जरी लायकी हा शब्द वापरला तरी तिला भरपूर टीका झाली. कदाचित आता कॉमेंट्री भेटला ना तिला रेश्मा मयेकरला. अरे तिला 10,000 रुपये देत आहे. आपल्या कॉमेंटेटरला 1500-2000 कुत्तान लोक. दिवसभर बोमला 1500 देव का 2000 देव. आमचे संतोष वडगुजर आहेत, ते कारगरचे आहेत. मी पेटचं आहे ना. मला विचार बॅट्समन कोणाला मला काय माहिती. तुम्ही कारगरचे ना, तुम्हाला माहिती पाहिजेत. यंग पोरं कधी तिथं नाव माहीत नसतात. साहिल भगत ओके. आता गणेश समोर आहे आणि गोलंदाज मला वाटतं कृष्णा आहे का? हो कृष्णा. ओके. बासरीवाला. बासरी वाजविल का आज? आलो धावा. थोडा वेळ आहे. 10 वाजल्यानंतर स्टेज तोडला तर चालेल. आता थोडा पहिल्या शाबूत ठेवा जरा. आमचे डेकोरेटर्स आले आहेत राज भोईर टेंबोड्याचे, ते सज्ज झालेले आहेत. आता फ्लड लाईट चालू होईल. चांगला पटका गणेश भोईरच्या बॅट मधून पहा. महेश भोईरला जमलं नाही काम, ते गणेश भोईरने केलाय. षटकार टोकला. क्या ठोका यार, बेहतरीन शानदार दगन मामा छक्का. पहुंच गए गेंद दर्शक दीर्घा में. 50 कंप्लीट झाली. मात्र कृष्णा इथे आपण टोपी घालून बॉलिंग करतो बघा. बारक्या कांबळे झाला तो, लगेच काढली बा. टोपी घालूनच सन्मान करायला पाहिजे ना क्रिकेटचा. टोपी काढून, कारण टोपी घालून गोलंदाजी करणारे हे गोलंदाज खूप टॉप लेवलचे असतात. स्वतःला ते मोठे समज असतात. आता टोपी काढूनच आपण सन्मान करत असतो क्रिकेटचा. अक्षय पडके कुठे त्याने हातकारा दिसत नाही. ते गणेशसाठी पारितोषिक लावायला पाहिजे होतं. गणेश स्कोरिंग करत होता. बरीच वर्षी मी बघितला पण ना खेळताना कधी. मात्र आज षटकार टोकलाय. या मयूर द्या, 100 द्या.
अजून एक चांगला फटका आहे, उंची जास्त अंतर कमी. मला वाटतं हा रोहित धावलाय चेंडूच्या खाली आणि त्याने पकडला झेल. 16 के 2 चेंडू समाप्त झाले. 50 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मुकुंद पाटील. क्षेत्ररक्षण लावून घ्या बाजूला व्हा जरा, लगेच फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही सर्वच काय जवळ येते एकत्र, तुम्ही टाइमपास नका करू, पुढे सामने खेळवायचे. 2 धावांची पेनल्टी, नाहीतर एक फलंदाज एक क्षेत्ररक्षण आतमध्ये घ्यावा लागेल आपल्याला. हर्षल चला फिल्डिंग लावून घ्या, सर्व क्षेत्ररक्षण जवळ येऊ नका. फक्त 4 बॉल आहेत, धावा 50 झालेले आहेत. आणि पुढील मॅचची नाणेफेकी आपण करू विशाल आणि महेश मध्ये. एका बाजूला लिजंड टायगर कारगर, त्याचबरोबर चायलेंज 11 कारगर, अशी लढत असेल. मुकुंदला बऱ्याच कमी वेळेला आपण पाहतो बॅटिंग करताना, आज संधी आहे. पहिल्याच बॉल वरती हाफ ट्रॅकरला भिरकावलाय, सीमा पार, अगदी स्टेडियमच्या बाहेर बॉल पाठवलाय. येतो षटकार. वाह बेहतरीन छक्का. तीन येतील का? ओंकारने 7 मध्ये 7 ठोकलेत, 8 ठोकलेत. आणि तिसरा येईल का? मुकुंदच्या बॅट मधून पाहूया. कृष्णाचा पुढचा बॉल या वेळेस सुद्धा अप ट्रॅकवर होता, फिरले सुद्धा होते मुकुंद पाटील. त्याच वेळेला दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि वेगाने आलेले आहे 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. गुड रनिंग बिटवीन विकेट. अगदी आपण पाहिलं तर 40+ झाले आहेत खेळाडू आणि काय वेगाने धाव घेतली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 64 64 धावा झाल्या. शेवटचा बॉल शिल्लक. या षटकामध्ये 3 षटकार आलेले आहेत आणि दुहेरी, म्हणजे जवळजवळ आपण पाहतोय 20 धावा आल्या. पुढचा आणि शेवटचा बॉल कृष्णाचा ऑन साईडला जरूर खेळलाय. रोहित चेंडूच्या मागे येतोय, चेंडू पकडणार फेकणार, तोपर्यंत दुसरीचा अजूनही प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण. पहा 2 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे डबल 6. 66 धावा आणि करायच्या आहेत त्या मात्र 67 धावा. येणाऱ्या 17 मध्ये टीम बॉस फायटर संघाला, ऋषी भगतच्या संघाला. हे फिल्डिंग लवकर लाव जरा. कॅप्टन वैभव फिल्डिंग लाव, टाइमपास नका करू, दुसरी मॅच खेळवायची. चला टॉस करून घेऊया. विशाल लिजेंड आणि चॅलेंजर करते का टॉस? करता विशाल नाईक आणि महेश भोईर यांच्यामध्ये होईल मॅच. लिजेंड विपक्ष चॅलेंजर, दोन्ही लुझर आहेत. दोन्ही संघांना मॅच जिंकणं गरजेचं असणार आहे. पाहूया कोण जिंकेल कोण हरेल. टॉस साठी रुपेश गरज जोडले जातील. दोन्ही टीम लुझर आहेत. आता 40+ पण लुझर आहे आणि विशाल नाईकची पण टीम लुझर आहे. महेश भैर तुमची काय आता रणनीती असेल? विशाल नाईक तुमच्या समोर आहे, त्यांची पण टीम भरपूर फॉर्ममध्ये आहे. जयेश पाटील आहे, आतिश पाटील आहेत, ते कालच मॅच आपल्याला जिंकून दिली होती. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? मला खास करून शुभमची भीती वाटतं. तो मला किती 4-5 6 मारू शकतो. हे दुसरे काय प्लेयर नाही आहेत का?
विशाल नाईक, तुमचं काय म्हणणं आहे का 40+ भरपूर प्लेयर नव्हते म्हणून ते हारले आहेत, पण आता पूर्ण टीम त्यांची आलेली आहे, दादू झाले, म्हणजे आता ते ऐकू शकत नाही आहेत. तुम्हाला काय काय आहे, तुझी काय असेल रणनीती पुढची? नाही, पहिल्यापासूनच आम्ही 40+ टीमला घाबरून आहोत. कारण आजपर्यंत त्यांच्यासोबत 2 ते 3 वेळा मॅच झालेल्या आहेत. पण खूप जीवाबळावर आम्ही म्हणजे खूप शेवटच्या क्षणीला आम्ही जिंकलेलो होतो. म्हणून आम्हाला तीच धडकी भरली, बाबा आता पण जर हारलो तर वर्षभर आम्हाला हे झोपून देणार नाही. म्हणून तीच भीती आहे की बाबा हारायचं नाही आम्हाला. कारण शेवटी 40+ आहे, त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि या वयात पण ते चांगले पनवेल 40+ असोसिएशन मार्फत खेळतात. तर त्यांचा चांगला दबदबा आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना असं हलकं घेऊन चालणार नाही. मॅच चालू करा. मॅच तर सलामीची, आरंभीची, सांगा ना, काय निर्णय? प्रारंभीची, बॅटिंग बॉलिंग पूर्वार्धाची, भोवनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. बल्लेबाज रूसी फिर से हाफ ट्रैकर की गेंद थी, लगातार तीसरी गेंद डॉट। शानदार जबरदस्त गेंदबाजी मुकुंद पाटिल द्वारा। लगातार 3 गेंदें डॉट पे किए। गेंदबाज देख सकते हैं मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी कर रही है गेंदबाज मुकुंद पाटिल। बॉलिंग ट्रैक पे 3 गेंदों में अभी तक कोई रन खर्च नहीं किया। बिना खाता खोले ऋषि बॉस फाइटर टीम बल्लेबाजी करते। चौथी गेंद होगी, फ्लोरलिंग की गेंद थी, किनारा लगा जरूर। यहाँ पे सिंगल मिला, सिंगल के साथ टीम का खाता ओपन हुआ 1 रन के साथ। टीम का खाता खोलने के लिए गेंदे 4 गेंदों का सामना करना पड़ा रूसी इस बल्लेबाज को। 67 रनों का लक्ष्य था और ये देखा जाए लक्ष्य बहुत बड़ा था। इस टाइम तो पहले ओवर में कम से कम रन बनना चाहिए थे 17 तो 18, लेकिन रन बने अभी तक 4 गेंदों में 1 रन। 5वीं गेंद होगी, स्विच करना चाहते थे, गेंद हवा में थी, धुनी किनारा। पहला विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज रोहित बैक टू द पवेलियन। पहिला गडी घरात
बिना खाता खोले बल्लेबाज आउट हो चुके रोहित। टोटल की अगर बात करें तो 1 रन बने 5 गेंदे पे कि अभी तक का क्या शानदार गेंदबाजी है। गेंदबाज कर रहे मुकुंद पाटिल और बीच गेंद के सामने खेला है। आउटफील्ड पास्ट है, बेहतरीन फील्डिंग, दूसरे के लिए पलट चुकी है, रिक्स है, बल्लेबाज आउट। विकेट नंबर 2। दरम्यान खारघर गावाचे मोठे आधारस्तंभ दरम्यान प्रवीणजी पाटील दरम्यान यांचं स्वागत आहे. माजी नगरसेवक प्रवीण शेठ पाटील यांचा शुभ आगमन झाले. या आपला वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रवीण पाटील इच्छुक आहेत 40+ मध्ये खेळायला, तर तुम्ही टी शर्ट तो यहाँ पे घालू अगर शकता. देखा जाए तो पहले ओवर का खेल हुआ समाप्त. पहले ओवर के बाद टीम का टोटल 2 विकेट के नुकसान पे 2 रन. क्या शानदार गेंदबाजी रही है. गेंदबाज देख सकते थे बॉलिंग कर रहे थे पहली ओवर में. मुकुंद पाटिल गेंदबाज, एक नामवंत गेंदबाज मुकुंद पाटिल ने जबरदस्त बॉलिंग की पहली ओवर में. 2 रन कर चुकी है. 2 विकेट का पतन होता हुआ. अब रन चाहिए जीत के लिए 65 रनों की आवश्यकता होगी. 3 ओवर बचे. 3 ओवर में बनाने हैं 65 रन, 65 रन. एंड गेंदे हो गए 18 तुम्हारे पास. बैटरचं नाव हर्षद. न्यू बल्लेबाज होंगे हर्षद. बॉलर वैभव भगत. वैभव भगत गेंदबाज करेंगे. वैभव भगत बॉलिंग ट्रैक के लिए सेकंड ओवर फेंकने के लिए तैयार है. वैभव भगत अपनी ओर की पहली गेंद, फ्लोर की गेंद, क्या देखा है स्टंप को, कितने विकेट कीपर के पास चला गया. तीसरा विकेट का पतन होता हुआ यहाँ पे. बेहतरीन गेंदबाजी. हर्षद भगत पण लहान मुलांवरच खेळू शकतं, हे आज आम्हाला समजलेलं आहे. और रनों की अगर बात करें तो रन बने 2 विकेट ज्यादा है. 3 विकेट के नुकसान पे 2 रन. बेहतरीन गेंदबाजी. पहले गेंद के ऊपर क्या स्टंप उखाड़ा, विकेट कीपर के पास स्टंप चला गया. इतनी रफ्तार भरी गेंद थी. बॉस फायटरचे मेन बॉस निखिल भगत. पहा दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी. या बराच वेळा नावा सांगायला लागतात. बॉलरचं नाव काय, बॅटरचं नाव काय. ये देखिए बेहतरीन स्टॉक. इस बार गेंद नहीं रुकेगी, गेंद जाएगी आउट ऑफ द पार. 6 रन. सांगितलं बॉस फायटरचा बॉस आहे तो. त्याचा स्वप्न होता का तलोजा नाईटला तो बॉलिंग करणार. तो स्वप्नच राहिला. तलोजा नाईट बंद झाली, तर बघू चालू झाल्यावर. 6 कौन मारला. निखिल. निखिल के बल्ले से आता हुआ है चक्का. शानदार चक्का. एक बार तैयार निखिल. ये देखिए इस टाइम वाइडिश लॉन्ग ऑफ में गेंद जाती हुई. सेकंड के लिए डॉट लौटना चाहते थे लेकिन नकार दिया. 1 रन के संतुष्ट होना पड़ा. 1 रन के साथ टीम का टोटल बनता हुआ यहाँ पे 9 रन. 3 विकेट के नुकसान पे रन बने 9. टीम की रन संख्या देख सकते हैं 9 रन बने. थ्रो बॉल साठी चला इथे बघू. आम्ही इथे बघू, स्क्रीनवरती बघू. गेंदबाज तैयार. रफ्तार भरी गेंद थी. डॉट गेंद की समाप्ति. बेहतरीन गेंद. गेंदबाज वैभव भगत क्या कमाल की गेंद फेंकी. पहली ओवर की अगर बात करें तो पहले ओवर में रन बने थे. फिर से एक बार तैयार गेंदबाज. ये देखिए अंदरूनी किनारा जरूर लगा है. फील्डर गली में मौजूद थे, डायरेक्ट हिट करना चाहते थे लेकिन यहाँ पे डायरेक्ट हिट नहीं हुआ. सेकंड रन के लिए फिर से पलट चुके और यहाँ पे दूसरा रन कंप्लीट. 2 रन के साथ टीम की रन संख्या बनती हुई यहाँ पे. टोटल की अगर बात करें तो 11 रन बने. 11 रन 3 विकेट के नुकसान पे. अंतिम गेंद होगी दूसरी ओवर की.
दूसरा ओवर प्रगति पथ पे, अंतिम गेंद। ये देखिए ब्लॉकर में गेंद फेंकी थी, सामने खेला है वाइडिश लॉन्ग ऑफ पे, अच्छी फील्डिंग, लेकिन यहाँ पे खतरा बना। दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन बल्लेबाज का हुआ खात्मा। तो यहाँ पे 2 ओवर का खेल हुआ समाप्त। 2 ओवर के बाद टीम का टोटल बनता हुआ यहाँ पे 12 रन बने। 67 रन बनाने थे पहले 2 ओवर में। अगर 25-30 रन बनते तो थोड़ा मजा आता था, लेकिन यहाँ पे बने सिर्फ 12 रन। अब जरूरत होगी 2 ओवर में 55 रनों की आवश्यकता होगी। न्यू बैट्समैन, ये देखिए गेंद होगी खराब, अंपायर का इशारा था हुआ, ये गेंद खराब गेंद। 40+ फील्डिंग आहे तुमची। गेंदबाज गणेश भोईर, खराब गेंद पे की पहली गेंद थी, लो फुलटॉस गेंद, इस टाइम मिस टाइमिंग स्ट्रोक, लेकिन नहीं है, दूर गई है। अंपायर का इशारा आता हुआ, नो बॉल, 1+6 रन मिलेंगे, 7 रन। मानव घरत, आदि मानव, बेहतरीन शॉट था। ऐसा एक टाइम लग रहा था कि ये मिस टाइमिंग है, लेकिन जितना अंतर चाहे था उतना अंतर मिला बल्लेबाज को। ये देखिए ये गेंद बिल्कुल अच्छी गेंद है, गेंद गिरने के बाद बंटी पाटील भरपूर नाराज आहेत। 6 बॉलला 6 सिक्स मारल्यात। बेहतरीन गेंदबाजी, कमबैक किया, चक्का आने के बाद कमबैक किया। नो बोलते फ्रीट का मौका था, लेकिन मौके का फायदा नहीं उठा पाए। ये देखना है, रिवर्स खेलना चाहते थे लेकिन बड़ा शॉट नहीं है। सिंगल मिलेगा, सिंगल के साथ, सिंगल से कुछ फायदा नहीं है, हो सिंगल डबल से कुछ फायदा नहीं होने वाला। यहाँ पे बड़े शॉट लगाने होते तो एक मजा आता था, क्योंकि जीत के लिए चाहिए थे 67 रन 4 ओवर में, और 2 ओवर में बने थे 12 रन। ये देखिए, और पिच गेंद थी, सीधा गेंद गिरने के बाद विकेट कीपर के हाथों में। फिर से एक बार डॉट गेंद की समाप्ति, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, फिर से एक आती हुई डॉट गेंद। अंतिम गेंद होगी एवलॉपुल्टस गेंद, अराउंड द कारपेट गेंद खेला है, और फील्ड फास्ट है, लेकिन फील्डिंग अच्छी है। यहाँ पे रन मिलेंगे 1 रन। नितेश पाटील, शानदार गेंदबाजी अब तक रही है। गेंदबाज देख सकते हैं गणेश भोईर को, हाफ ट्रैकर की गेंद हवा में है। इस टाइम मिस टाइमिंग स्ट्रोक है, फील्डर उपस्थित है और मिलेगा विकेट, और एक विकेट का पतन होता हुआ। आदिमानव आउट झालेला आहे। 40+ नितेश पाटील, एकविराची टोपी घातल्यात दर्या कोहली। 5 विकेट गिरे अभी तक। शानदार गेंदबाजी रही गणेश भोईर की भी। पूरी तरह से एक तरफा मैच होता हुआ। रोनित भगत, ये मैच पूरी तरह से एक तरफा बनता हुआ। गेंदबाजी बिल्कुल अच्छी रही है। ये देखिए बेहतरीन स्टॉक है, बेहतरीन, लेकिन फील्डर था, लेकिन मिस फील्ड, कैच नो फॉर, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। नो, चौकर है। बंटी पाटील फील्डिंग, और इसी के साथ तीसरा ओवर की हुई समाप्ति। 3 ओवर के बाद टीम की रन संख्या, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर बंटी पाटीलला द्या। याच्या अगोदर 6 बॉलमध्ये 6 सिक्स दिले होते बंटी पाटीलने। 5 टीमला विनंती असेल की तुमचा 12वा प्रतिनिधी तुम्ही उपस्थित ठेवा आमच्याकडे। वारंवार तुम्हाला आम्हाला नावं माहीत नसतात, बॉलरचं नाव काय, फलंदाजाचं नाव काय। रोनित भगत, प्रत्येक टीमला विनंती असेल की तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्याकडे या, जरा आम्हाला देखील कॉमेंट्री करायला थोडा चांगला पडते। वारंवार आम्ही देखील डिस्टर्ब होतो। 3 षटकाचा खेळ झाला समाप्त। 3 षटकाचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली फक्त आणि फक्त 25 धावा, आणि 67 धावा बनवायच्या होत्या। सामन्यामध्ये मजा राहिली नाही, एकतर्फा सामना पाहायला मिळते। पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत,
इथं मात्र कॅच ड्रॉप झालाय. चला नवीन फलंदाजाला संधी देतो. जरी कॅच ड्रॉप झाली असेल तरी नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. थोडासा स्पीडअप घ्या. भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यासाठी सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण सहकार्य करा. प्रसाद जाधव आहे बॅटर. गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग होता परंतु केलं फिल्डर तिथं उपस्थित नाहीये. फिल्डर अगदी दूरवरती होता. सिंगल मिळेल. सिंगलने मात्र काही फरक पडत नाहीये. हा सामना जर विचार केला तर औपचारिकता राहिली. या सामन्यामध्ये मजा निघून गेली. हवा निघून गेली सामन्याची. कारण की सुरुवातीला 2 षटकामध्ये 12 धावा. तिसरं षटक देखील चांगलं राहिलं आणि चौथं षटक पाहतो आपण. इथं मात्र फटका चांगला आहे परंतु वेल गेली. काय झाला षटकार आलाय परंतु काही फायदा नाही आता मागून. परंतु अंतर कमी होत चाललंय. तर पराभवाचा अंतर येतो मात्र थोडासा कमी होत गेलाय. वेल निघून गेल्यावरती मोठे फटका येतात. म्हटलं जातं ना की वेल गेली सत्ता गेली कार्यक्रम आटपला. त्याप्रमाणे मात्र आता फटके आपल्याला पाहायला मिळतात. हे फटके मात्र तुम्हाला सुरुवातीला हवी होती. हाफ टेकरचा चेंडू यावेळेस मात्र वाईडिश लॉंग आम्हाला खेळून काढलाय. फिल्डर उपस्थित आहे. फक्त सिंगल मिळेल. त्याला सिंगल मध्ये स्ट्राईक कशाला आता रोटेट करता. जे स्ट्राईक मिळेल त्यांनी फलंदाजी करा. चला थोडासा स्पीडअप फास्ट क्रिकेट सहकार्य करा. आपल्याला थोडं लवकरच सामने आटपायचे आहेत. इथे मात्र फटका पहा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. इथे डॉट बॉल. चेंडू शिल्लक असतील काही आता उर्वरित. आणि समाप्त झाला हा सामना आणि सामना जिंकला आहे मात्र वैभव ब्लास्टर या टीमने. आणि सामन्याचा सामनावीर ठरला गेले असेल या सामन्याचा. 40+ वाल्यांना चांगली संधी आलेली आहे. 40+ जर मॅच जिंकली तर अतुल म्हात्रेकडून 2 कोंबडे आहेत तुम्हाला. हे नोंद घ्या. 40+ जर मॅच जिंकली तर अतुल म्हात्रेकडून 2 कोंबडे आहेत. माझे फिक्स आहेत. तुम्हाला रेडबुल भेटतील. काही घाबरू नका. रेडबुल फिक्स आहेत.